विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका पदभरती जाहिरातीविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। व्हिडिओमधला कोणताही तुम्ही पॉईंट मिस करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं BSc केमिस्ट्री झालेला असेल, BSc तुमचं केमिस्ट झालेलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण का तुम्हाला अशी संधी पुन्हा कधीही मिळणार नाही। FDA नंतर आपल्याला ही दुसरी संधी असणारी आहे, जी की तुमच्यासाठी स्पेशली अवेलेबल झालेली आहे, जी की महाजनको मार्फत तुम्हाला देण्यात आलेलं आहे। तर सविस्तर आपण संपूर्ण काही जाहिरातीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का या पदभरतीचे जेवढे काही लेटेस्ट अपडेट येतील ते आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात प्रथम उपलब्ध करून देऊ। तर ही विद्यार्थी मित्रांनो, जे काही महाजनकोची फेब्रुवारी 2025 ची आपली जाहिरात आहे, जी की आज देण्यात आलेली आहे, जी की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ऑलरेडी आपण सकाळी जे आहे याचा एक शॉर्ट मेसेज दिला होता की आज याची सविस्तर जाहिरात येणारी आहे असं म्हणून। तर आपण यामध्ये आता संपूर्ण काही फुल जाहिरात आलेली आहे, संपूर्ण जे काही पदांची नावे आहे, शैक्षणिक पात्रता आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन्स वगैरे सर्व आपण यामध्ये माहिती मिळवलेली आहे। तर चला मग सुरू करू आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर जसं की तुम्ही या ठिकाणी जाहिरात पाहू शकता, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत ही जाहिरात आहे। फॉर द कंपनी विथ मॅन पॉवर स्ट्रेंथ मोर दॅन द 11,000 अँड पोटेन्शियल फॉर फर्दर ग्रोथ, we are looking for high caliber individual for the following positions। या खालील पोस्ट करता या ठिकाणी यांनी जाहिरात दिली आहे, जे की पहिलं पद आहे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, जे काही याचं पे लेवल वगैरे या ठिकाणी पाहू शकता आणि मी तुम्हाला समोर सांगणार देखील आहे। या ठिकाणी कॅटेगरी वाईज देखील जागा या ठिकाणी मेन्शन आहे, त्यामुळे ते तुम्ही पाहू शकता। तर एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी टोटल नंबर ऑफ जागा, जे की 3 जागा या ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या आहेत। त्यानंतर जे दुसरं पद आहे, जे की एक्झिक्युटिव्ह ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट पद आहे, यासाठी 19 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर तिसरं पद आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, यासाठी 27 जागा आहेत। त्यानंतर चौथं पद आहे असिस्टंट केमिस्ट, यासाठी 68 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। आणि जे पुढील पद आहे असिस्टंट केमिस्ट, जे की इन्व्हायरमेंटल फॉर MSc इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाईड कॅन्डिडेट्स, म्हणजे फक्त ज्यांचं इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री झालेलं आहे त्यांच्यासाठी हे पद आहे। तर यासाठी पाहून घ्या, जे की 7 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर पुढील पद आहे ज्युनियर केमिस्ट, ज्युनियर केमिस्टसाठी एकूण 44 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर जे आहे ज्युनियर केमिस्ट, जे की फॉर MSc इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाईड स्टुडंटसाठी, फक्त त्या कॅन्डिडेटलाच त्यासाठी 5 जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। तर मुख्यतः पहिलं आपलं इम्पॉर्टंट पद जे की असिस्टंट केमिस्ट, जे की 68 जागा आहेत। आणि त्यानंतर दुसरं पद आहे ज्युनियर केमिस्ट, ज्यासाठी 44 जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। तर हे झालं फक्त आता जागांची माहिती। पुढे पाहू आपण जे काही आता यासाठी असणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, तुमची शैक्षणिक पात्रता नेमकं काय या ठिकाणी लागणार आहे। तर संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पाहून घ्या, कारण का तुम्ही माहिती काळजीपूर्वक पाहत नाही, त्यानंतर आपल्याला कमेंट्स करत असता किंवा तुम्ही आपल्याला फोन कॉलद्वारे विचारत असता, तर आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती देतच असतो। तर यामध्ये ॲप्लिकेशन डेट आजपासून याची सुरू झालेले आहेत, जे की 12 फेब्रुवारीपासून, आणि शेवटची तारीख याची 12 मार्च ठेवण्यात आलेली आहे। म्हणजेच का तुमच्याकडे आजपासून 1 महिना याचा कंप्लीट चान्स आहे। तर पाहून घ्या क्वालिफिकेशन आता पोस्ट वाईज मी तुम्हाला सांगत आहे। एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी जे की पे लेवल ग्रुप 1चा आहे, 1चा पे लेवल, यामध्ये पे स्केल पाहून घ्या 97,220 रुपयापासून स्टार्टिंग आहे। तर 2,94,445 हे जे आहे या ठिकाणी तुमचं शेवटचं पे लेवल असणारं असेल। तर पहा 97,000 पासून ते 2 लाख पर्यंतची सॅलरी ही काही कमी नसते। यासाठी तुमची क्वालिफिकेशन वगैरे पाहून घ्या। तर या पदासाठी जे एक्झिक्युटिव्ह केमिस्टचं पद आहे, यासाठी BE किंवा BTech डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेप्युटेड अँड रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बाय द UGS अँड AICTE, म्हणजे की तुमचं BTech झालेलं असेल किंवा BE झालेलं असेल डिग्री, फक्त ते केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असणं आवश्यक आहे। किंवा या अदरवाईज और मध्ये म्हटलेलं आहे MSc केमिस्ट्री इन दिअर ऑर्गॅनिक और इन्व्हायरमेंटल ब्रांच फ्रॉम रेप्युटेड रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट बाय UGC अँड AICTE, तर तुमच्याकडे हे असेलच आय होप। त्यानंतर एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे। तर एक्सपिरियन्समध्ये पहा टोटल 9 year पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ऑफ द पेरोल ऑफ द थर्मल पॉवर स्टेशन हॅव्हिंग कॅपॅसिटी 201 megawatt and above, out of which at least 5 years should be in a position of additional executive chemist and deputy executive chemist of 2 years as an additional executive chemist. Experience of affirmations post should be in accordance with the respective pay scale in Maha
जेनको, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात एक्सपिरियन्स या ठिकाणी मागण्यात आलेला आहे. तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला त्या ठिकाणी असावा लागणार असेल त्या पदासाठी अप्लाय करायचं असेल. त्यानंतर दुसरं पद आहे आपलं ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट. यासाठी देखील सेम पे लेवल आहे, एज्युकेशन देखील या ठिकाणी सेम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंतु या ठिकाणी अजून एक क्वालिफिकेशन आहे जे की BSc वाल्यांसाठी आहे. तर BSc केमिस्ट्री रेप्युटेड अँड रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी यामध्ये तुमचं झालेलं असेल तर काही हरकत नाही, किंवा तुमचं BSc मध्ये केमिस्ट्री हा सब्जेक्ट एक असला तरी चालणारा असेल. समजा तुमचा BSc मध्ये केमिस्ट्री ॲज वन ऑफ द सब्जेक्ट हे असणं आवश्यक आहे. तर असं म्हटलेलं आहे. त्यासोबत एक्सपिरियन्स या ठिकाणी पाहून घ्या. एक्सपिरियन्स या ठिकाणी खूप सारा त्यांनी मागितलेला आहे, जसं की फॉर BE BTech डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी किंवा MSc केमिस्ट्री, त्यामध्ये 7 वर्षाचा एक्सपिरियन्स जसं की मी तुम्हाला वर सांगितलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मागण्यात आलेला आहे. वरच्या पोस्टमध्ये 9 वर्षाचा आहे, तर या पोस्टसाठी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट्रीसाठी 7 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. तर काही पोस्टसाठी एक्सपिरियन्स आहे तर काही पोस्टसाठी नाही आहे. त्यामुळे ज्यांचं एक्सपिरियन्स नसेल फ्रेशर देखील अप्लाय करू शकतात. त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट जे काय पे लेवल सेकंड आहे यासाठी 73,000 पासून सॅलरी आहे. त्यानंतर 1,66,555 हे तुमचं पे लेवल असणार असेल. आणि यासाठी देखील BSc केमिस्ट्रीचे स्टुडंट्स अप्लाय करू शकतात. BE BTech हे सर्व देखील करू शकतात. त्यानंतर समोर म्हटलेलं आहे फॉर BE BTech डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी MSc केमिस्ट्री इन देअर ऑर्गॅनिक जे की इनऑर्गॅनिक एन्व्हायरमेंटल ब्रांच, आणि त्यासोबत त्या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी मागितलेला आहे, जसं की इतर पोस्टसाठी आहे. पहिल्या पोस्टसाठी 9 वर्ष, दुसऱ्या पोस्टसाठी 7 वर्ष, तिसऱ्या पोस्टसाठी जे की 3 वर्षाचं मागितलेला आहे. थोडक्यात मागे पुढे यांचा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर असिस्टंट केमिस्टमध्ये जे की पे लेवल सेम असणार आहे. यासाठी देखील जे क्वालिफिकेशन्स आहेत जे की सेमच आहे यामध्ये. आणि त्यानंतर जो या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितला आहे त्यांनी फॉर BE BTech डिग्री इन केमिकल, जो की इन्व्हायरमेंटल ब्रांचसाठीचा असा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे ज्यामध्ये. त्यानंतर म्हटलेलं आहे सेकंड BSc टोटल 3 years ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन वर्किंग एक्सपिरियन्स ऑन द पेरोल ऑफ थर्मल पॉवर स्टेशन इमिडिएट, जे काय फेडरल पोस्ट ए ज्युनियर केमिस्ट हॅव्हिंग कॅपॅसिटी 210 जे की मेगावॅट अँड अबव, जे की रिस्पेक्टिव्ह जे काय महाजनको जे पे स्केल आहे त्यानुसार तुम्हाला मिळालेलं एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. आणि जे आपलं पुढील पद आहे जे की ज्युनियर केमिस्ट, यासाठी सर्वांनी अप्लाय करून टाका, म्हणजे फॉर्म भरूनच टाका तुम्ही, कारण का खूप चांगलं पद आहे हे जे की ज्युनियर केमिस्टचं. तर या ठिकाणी पाहून घ्या सेम जे काही क्वालिफिकेशन्स वगैरे सेम आहे त्या ठिकाणी, आणि नो एक्सपिरियन्स एनीवन कॅन अप्लाय दिस ऑफ पोस्ट, म्हणजे कोणी अप्लाय या ठिकाणी करू शकता. तर आता खूप सारे विद्यार्थी जे की स्टडी मटेरियल आणि नोट संदर्भात मेसेज करतील तर आपल्या व्हॉट्सअप सेलरला तुम्ही मेसेज करून ठेवा. महाजनकोचा आपण टोटली 100% एक्झाम क्रॅक होईल असं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही आपण अभ्यासक्रम तुमच्यासाठी लवकरच प्रोव्हाइड करून देणार आहोत. आता जे विद्यार्थी मेसेज करून ठेवतील त्यांना सर्वात आधी स्टडी मटेरियल दिलं जाणार असेल, आणि 26 पोस्ट त्या ठिकाणी तुम्ही सांगा, त्या पोस्टनुसार तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल जे आहे ते मिळणार आहे. नंतर घाई गडबड नको, आतापासून तुम्ही तयारीला लागलात तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा 100% याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण होईल, आणि परीक्षेसाठी तुम्ही परिपूर्ण सज्ज असाल, आणि ही एक्झाम तुम्ही 100% कॉन्फिडेन्शियल पद्धतीने तुम्ही क्रॅक करू शकाल. जेवढं काही महाजनकोचं या पदासाठी केमिस्ट्री असणार असेल तुम्हाला सर्व आपण अवेलेबल करून देऊ. त्यामुळे तुम्हाला कुठेही महागडे कोचिंगची गरज पडणार नाही, कोणतेही महागडे बुक्स घेण्याची गरज पडणार नाही. आपण तुम्हाला सर्व काही A to Z आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ. फक्त तुम्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर पे स्केल या ठिकाणी पाहून घ्या, 44,000 पासून पे लेवल स्टार्ट आहे, तर 1,00,000 जे काही 23,120 हे तुमचं त्या ठिकाणी असणार आहे. तर थोडक्यामध्ये असं हे जे काही पोस्ट आहेत जे की त्यांनी दिलेलं आहे. तर BSc तुमचं जर केमिस्ट्रीमध्ये झालं असेल किंवा BSc मध्ये तुमचं केमिस्ट्रीचं एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही फटाफट याची लवकरात लवकर अर्ज करून टाका. त्यानंतर या ठिकाणी नोट्समध्ये काही इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत त्या ठिकाणी. द एक्सपिरियन्स मीन पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. Examples, experience acquired by the candidate after possessing the essential qualification prescribed for the पोस्ट, म्हणजे त्या पोस्टसाठी तुमचं एक्सपिरियन्स असणं काय महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर म्हणले BSc केमिस्ट्री विथ वन ऑफ सब्जेक्ट मीन्स केमिस्ट्री सब्जेक्ट शुड बी 3 out of 3 years, म्हणजे जो तुमचा BSc मध्ये जो केमिस्ट्री सब्जेक्ट होता तो कमीत कमी 3 वर्षाचा असणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर थोडक्यामध्ये अशा प्रकारे हे काही एज लिमिट वगैरे त्यांनी सांगितलेले आहे, जे की मॅक्झिमम मिनिमम हे सर्व काही त्यांनी म्हटलेलं आहे. तर ते एक्सपिरियन्सच्या हिशोबाने हे सर्व काही घेणारे असतील. त्यानंतर नोट अपर एज लिमिट या ठिकाणी असणार आहे, सर्व काही एज मिनिमम देण्यात आलेलं आहे. तर कंडिशन कशी आहे यामध्ये, आता डेट ऑफ बर्थ तुमची जे काही 12/3/2025 पर्यंत ज्या ठिकाणी जे काही कन्सिडर्ड केली जाणारी आहे. कंडिशन्स ॲप्लिकेबल टू बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स, जे काही रिझर्वेशन कॅटेगरीमधले असेल त्यांच्यासाठी जे काही आपले महाराष्ट्र शासनाचे नियम आहेत
भरतीचे ते सर्व यामध्ये लागू असणारे आहे. तर विशेषतः म्हणजे मित्रांनो यामध्ये त्यांनी जो आपला एक्झाम पॅटर्न आहे जो की ऑनलाईन टेस्ट यासाठी होणारी आहे तुमची पहिल्या पेपरची, तर त्यामध्ये तुम्हाला जे काही एक्झाम टेस्ट वगैरे असेल ते त्यांनी या ठिकाणी काही मेन्शन केलेलं नाही. म्हणजे की कोणकोणते टॉपिक येणारे आहेत, जे काही एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह ज्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतील हे सर्व त्यांनी सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे दुसरी याची आय होप की लवकरच जे काही एक्झाम सिलेबसची अपडेट असेल ती लवकरच देतील असं मला वाटत आहे. कारण काय त्यांनी यामध्ये काहीही त्या प्रकारचं मेन्शन केलेलं नाही. फक्त सिलेक्शन प्रोसेस म्हणून एक कॉलम या ठिकाणी त्यांनी ॲड केलेला आहे आणि त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये जे काही माहिती त्यांनी दिलेली आहे. तर या ठिकाणी फीस पाहून घ्या. जे काही विद्यार्थी अर्ज करू इच्छितात, जे काही ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना 800 रुपये फी प्लस 144 GST आहे. तर जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 600 रुपये फीस प्लस 108 रुपये GST लागणारी आहे. असं GST हे तर कंपल्सरीच आहे. GST ही नाव म्हणजे भरावीच लागणारी असेल. आणि काय म्हटलं या ठिकाणी जे काही कॅन्डिडेट्स भरणारे असतील ते व्यवस्थित आधी फॉर्म पाहून घेणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर हाऊ टू अप्लायसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही सर्व काही पाहून घेऊ शकता. तर आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये या ठिकाणी पाहून घ्या. जे काही पोस्ट करता क्रायटेरिया असणारी आहे त्यानुसार तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन देखील होणारी आहे. तर ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी जे सब्जेक्ट्स वगैरे आहेत ते यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले नाही आहे. तत्पुरतं मेन्शन केलेले आहेत. त्यामुळे आपण त्याविषयी आता सध्याला सांगणं काही अवघडच आहे. यामध्ये पाहू शकता की द कॅन्डिडेट हू आर apparently eligible as per age and educational criteria mentioned by them in online application form shall be called for online exam किंवा assessment सेंटर टेस्ट विदाउट व्हेरीफाईंग देअर अदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे की समोरच्या गोष्टीचे एक विना जे काही तुमचं एक्झामिनेशन्स वगैरे आहे ते घेतलं जाईल यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर म्हटलं आहे ऑल द कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड सक्सेसफुली थ्रू ऑनलाईन प्रोसेस विल बी कॉल्ड फॉर ऑनलाईन टेस्ट इररेस्पेक्टिव्ह फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे तुम्ही जे आता फॉर्म भरता त्या भरोशावर तुम्हाला एक्झामसाठी बोलवलं जाईल असं जे आहे त्यांनी थोडक्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर एक सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की जो आपला मराठी भाषेचा विषय आहे तो मराठी भाषेचा विषय हा अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे तुम्हाला. कारण का तुमच्या 10वी किंवा 12वीच्या सब्जेक्ट्सच्या मध्ये मराठी सब्जेक्ट हा असणं आवश्यक आहे. त्यांनी खाली फॉर्म फिलिंग देखील दिलेला आहे. तत्पूर्वी आपण जी ज्युनियर केमिस्ट पोस्ट आहे त्यासाठी पाहून घ्या काय म्हटलं या ठिकाणी. द सिलेक्शन प्रोसेस फॉर द अबव पोस्ट विल बी इन्क्लूड ऑनलाईन टेस्ट फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड देन फायनल लिस्ट. सिलेक्शन प्रोसेसमध्ये ज्युनियर केमिस्टसाठी जी प्रोसिजर आहे ती आहे. बाकी इतर पोस्टसाठीची थोडक्यामध्ये या प्रकारे असणारी असेल. म्हणजे की ग्रुपिंग डिस्कशन्स किंवा इंटरव्ह्यू देखील ते कंडक्ट करू शकतात. परंतु ज्युनियर केमिस्टसाठी नो इंटरव्ह्यू नो ग्रुप डिस्कशन्स ओनली पेपर अँड देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डायरेक्ट हातामध्ये पोस्ट आपल्या असं असणार आहे. नो टेन्शन की यासाठी तुम्हाला कसल्या प्रकारच्या इंटरव्ह्यूला वगैरे फेस करावं लागणार असेल. आता डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी जो मराठी सब्जेक्ट आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी दिलेला आहे. तर ऑनलाईन या ठिकाणी पाहून घ्या लिंक आपण दिलेली आहे. तर हे जे आता मराठी भाषेचं जे कंपल्सरी सर्टिफिकेट्स आहे जे की परफॉर्म्स सर्टिफिकेट फॉर नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज म्हणजेच की तुम्हाला मराठी ही बोलता लिहिता वाचता येते याचं हे सर्टिफिकेट्स आहे. कारण का जे महाराष्ट्राचे डेमोसियल्स आहेत तेच फक्त यासाठी अर्ज करू शकतात महाराष्ट्राचे रहिवासी, बाकी इतर कोणते पण नाही. त्या मानाने हे सर्टिफिकेट्स खूप IMP सर्टिफिकेट आहे. तुम्हाला हे सबमिट करणं देखील महत्त्वपूर्ण आहे. जे की तुमच्या SSC किंवा HSCच्या बोर्डाच्या याच्यामध्ये तुमचा मराठी सब्जेक्ट असलं तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहात असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे सर्व काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत तुमचे जे की कंपल्सरी डॉक्युमेंट्स त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. तर थोडक्यामध्ये अशी आहे जाहिरात. तर जाहिरातीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि समजा या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न वगैरे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये ते पण मांडा. आणि याचा जो अभ्यासक्रम येईल आपण सविस्तर त्यावर लवकर डिटेल व्हिडिओ बनवू आणि जे लागणारं स्टडी मटेरियल आहे ते देखील आपण तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देऊ. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.